पटोलेंच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसनं दिलं उत्तर। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाना पटोलेंनी जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी प्रसारित केलं। त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलंय। महाराष्ट्रात नाना पटोले व विजय वडेट्टीवार हे दोन नेते वगळता अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे। त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे। त्यामुळे या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगत असतानाच काँग्रेसच्या मीडिया सेल अर्थात माध्यम शाखेनं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे। काँग्रेसच्या मीडिया सेलनं नाना पटोलेंचा राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे। मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा। राज्यात महायुतीची सत्ता आली आहे, यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिलाय। आम्ही मैदानात नव्हतो, तुला जरांगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल। आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही, असं जरांगेंनी म्हटलंय। माळशिरस मतदारसंघात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप विरोधात काम केलं। भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण केली असा आरोप भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी केला। रणजितसिंहांची भाजपमधून हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली। दरम्यान राम सातपुते यांचा माळशिरसमधून निसटता पराभव झाला। यावरून त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे। सोलापुरात पराभव झाल्याच्या कारणावरून जमावाकडून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणुकीच्या वेळी पराभव झाल्याचा राग मनात धरून 10 ते 12 जणांच्या जमावाकडून कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना दक्षिण सोलापुरातील नांदणी गावात घडली आहे। या घटनेत एक तरुण जखमी झालाय। शनिवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत। सोलापुरात भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात 10 ते 15 महिलांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हा प्रकार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। सोलापुरातील विडी घरकुलात उसने पैसे न दिल्याने मारहाण। उसने घेतलेले पैसे परत का देत नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार सोलापुरात घडलाय। जुना विडी घरकुल परिसरातील शिरालिंगनगर येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या प्रकरणी प्रभाकर शंकर नीली यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। अमित क्षीरसागर असे गुन्हा नोंदलेल्याचे नाव आहे। फिर्यादीने आरोपीकडून उसने पैसे घेतले होते, ते परत का देत नाही म्हणून आरोपीने शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली असा आरोप फिर्यादीने केला आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो असं भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटलं आहे। माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे। तसंच अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झालं असतं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील एका मंत्रिपदाची लॉटरी। हिवाळी अधिवेशनानंतर होणार पालकमंत्र्यांच्या निवडी। राज्याचे सरकार याच आठवड्यात सत्ता स्थापन करेल। त्यावेळी आमदारांचा शपथविधी व मंत्र्यांचाही शपथविधी होईल। त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 आमदारांनाही पक्षश्रेष्ठींकडून मुंबईला बोलावले जाईल। आडम मास्तरांची व्होट बँक घटली, एमआयएमची ताकद वाढली। खासदार प्रणिती शिंदेंच्या शहर मध्यच्या बालेकिल्ल्यात फुलले भाजपचे कमळ। लोकसभेला 89,672 आणि विधानसभेला 1.10 लाख मते। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदान निर्णायक आहे। या मतदारसंघात विकासापेक्षाही जात धर्माच्या मुद्द्यांवर मतदार आकर्षित होतात असे चित्र दिसून येते। हाच मुद्दा हेरून लोकसभा निवडणुकीत राम सातपुतेंच्या प्रचारार्थ देवेंद्र कोठे यांनी जोरदार भाषण केले होते। विद्यापीठाची परीक्षा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात। निवडणुकीमुळे परीक्षा 15 दिवस पुढे, विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय। सोलापूर विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमधील बहुतेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इलेक्शन ड्युटीसाठी नेमले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म वेळेत अपलोड होऊ शकले नाहीत।